तुला ही फ्लावर अरेंजमेंट कशी वाटतेय? अरे एकदम फॅन्टास्टिक आहे. ग्रेट. आता फक्त तुझा बॉस यायची वाट बघायची आपण. बबिता, बॉस यायच्या आधी मी जेठालालची वाट बघतोय. हा, जेठालाल अजून आला नाहीये. ओ गॉड, हा 100 वर्ष जगणार. हाय, वेलकम वेलकम. काय झालं अय्यर भाऊ, मला बघून तुम्ही कसल्या विचारात पडलात? आय गेस अय्यर विचार करतोय की तुम्ही 100 वर्ष जगणार. काय? अय्यरने आत्ताच तुमचं नाव घेतलं होतं आणि तुम्ही डोरबेल वाजवलीत, हो ना अय्यर? हो हो, येस येस, ऑफकोर्स. थँक गॉड जेठालाल की तू माझा बॉस येण्याच्या आधीच आलास. अच्छा, बॉस आतापर्यंत आले नाही? नाही, येतच असतील ते. हा, तर मग बॉस येण्याआधी सांभाळून ठेवा तुमचा खाऊ. बबिताजी, याच्यात चटकदार, मसालेदार, स्वादिष्ट, चविष्ट, खुशिष्ट, अरे आपली खुसखुशीत दाल ढोकली आहे आणि सोबत टीम राईस. थँक्यू 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 सो मच. थँक्यू जेठालाल, थँक्यू सो मच. जेठाजी, ही ऑथेंटिक गुजराती टेस्टच आहे ना? एकदम बबिताजी, एकदम गुजराती टेस्टी आहे. मी खाऊन पाहिली आहे. तुमचे बॉस खातील ना अय्यर भाऊ, तर तुमच्या बॉसला वाटेल की ते अहमदाबाद मध्ये बसून दाल ढोकली खात आहेत. रिअली? एकदा टेस्ट करून बघूया. काय अय्यर भाऊ, एक गुजराती माणूस तुम्हाला सांगतोय की गुजराती टेस्टची दाल ढोकली बनली आहे, तरी तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. अय्यर, आता जेठाजी बोलतायत तर. नाही बबिताजी, पहिलं त्यांना टेस्ट करून बघू दे ना. काय आहे की त्यांना खात्री पटेल ना. नाहीतर काय आहे की त्यांना जो डाऊट आहे ना, तो त्यांना मनातल्या मनात ते कच्चा खाईल ना. म्हणजे तो डाऊट त्यांना त्रास देत राहील. बघा, खाऊन बघा. ठीक आहे, मग मी गरम करून आणते. हा, अरे नाही बबिताजी, याला गरम करण्याची गरज नाहीये. त्या बाघाने मला एकदम ते कुठल्या तरी स्पेशल भांड्यात पॅक करून दिलंय. तो म्हणत होता की या भांड्यात जे काही खाणं तुम्ही ठेवाल कमीत कमी 4 तास अगदी गरम राहतं. अच्छा. या भांड्याचं काहीतरी चांगलं नावही सांगितलं त्याने. हा, कसाटा रोल. हा, कॅसेरोल. ओके. हा, तेच. हा, तर मग बबिता, टेस्ट करूया. हो हो, या ना, या. वा जेठालाल, ही दाल ढोकली तर खूप टेस्टी आहे. इट्स डॅम यमी. हा, थँक्यू. जेठाजी, तुम्ही तर कमालच केलीत. खरं तर कमाल नट्टू काका आणि बाघाची आहे. हा, काय? म्हणजे त्या दोघांनी दुकान नीट चांगलं सांभाळलं, तेव्हाच तर मी निश्चिंत होऊन गोडाऊन मध्ये जाऊन दाल ढोकळी बनवू शकलो, असं म्हणायचं होतं मला. असं जेठालाल, तुला सगळ्या गुजराती डिशेस बनवायला येतात? सर्व. मग जेठालाल, बबिताला पण शिकवून टाक. काय आहे, माझ्या बॉसचा काही भरोसा नाहीये, कधीही जेवायला येऊ शकतो. नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं शिकवेन. हा, पण सगळे एकदम नाही शिकवता येणार हा बबिताजी. रोज एक करून शिकवेन. हा, ओके. बॉसचा फोन आहे. गुड इव्हनिंग सर. हा, गुड इव्हनिंग अय्यर. ऑल सेट, वेटिंग फॉर यू. अय्यर, आम्हाला थोडा लेट होईल. आय होप इट इज ओके. अरे नो प्रॉब्लेम सर, टेक युअर टाइम. हा, येऊ दे ना लेट त्यांना. 4 तास भांड्यात आरामात गरमागरम राहतच नाही. लुकिंग फॉरवर्ड टू इट. तसं खायला काय बनवलंस? सर, एकदम ऑथेंटिक गुजराती डिश, दाल ढोकली. ओह, दाल ढोकली. व्हॉट हॅपन्ड सर? तुम्हाला दाल ढोकली आवडते ना? आवडते तर खरी, पण ते काय ना, माझी वाईफ दर 2-3 दिवसांनी दाल ढोकली बनवते, म्हणून खाऊन कंटाळा आला. मी काय म्हणतोय, तसंही आम्हाला याला लेट होणार आहे. मग तुझ्या वाईफला सांगून अजून वेगळी डिश बनवू शकतोस ना. अरे बापरे, हा बॉस काय बोलतोय? ओके सर, होऊन जाईल. कोणती डिश जेवणात आवडेल तुम्हाला? अरे आता या अय्यर भाऊ काय मध्येच बोलतायत. काम करो अय्यर, बाजरीचा रोटला आणि काठियावाडी शेव टोमॅटोची भाजी बनवायला सांग. अरे बापरे, फसलो आता. ओके सर, होऊन जाईल. ओके, सी यू सून.
सॉरी जेठालाल, पण तू ऐकलंस ना, बॉसला तो बाजरीचा रोटला आणि शेव टोमॅटोची भाजी खायची आहे. मग प्लीज पटापट बनवून दे ना. मी हो तूच. तुला तर सर्व गुजराती डिशेस बनवता येतात. येतं ते, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही बॉसला परत फोन लावा आणि त्यांना सांगा की आज आता डाळ ढोकली खाऊन घ्या. मग पुढच्या वेळी त्यांना आपण हे रोटला आणि शेव टमाटानू साग ते सगळं खायला घालू ना. ते सगळं मी बनवून घेऊन येईन. जेठाजी, आता ते स्वतःहून बोलले आहेत तर त्यांना नाही म्हणणं खूप ऑकवर्ड होईल. मी आहे ना, तुमची मदत करेन मी. आपण दोघं मिळून पटापट बनवू. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपण बनवू तर शकतो, पण साहित्य पाहिजे ना बबिताजी. ते शेव टमाटा बाजरीचं पीठ. आता बाजरीचं पीठ तर तुमच्या घरात नसणारच ना. ते तर फोन करून मागवता येईल. यार भाऊ, काय बोलताय तुम्ही? हे बॉसला फोन करून सांगायचं की तुम्ही येता येता बाजरीचं पीठ घेऊन या, बरं वाटेल का? अरे जेठालाल, मी बॉसला का फोन करेन? मी अब्दुलला फोन करून मागवून घेतो. आणि शेव आणि टमाटा? टोमॅटो घरी आहेत आणि शेव पण अब्दुल घेऊन येईल. अरे हे लोक तर ऐकतच नाही आहेत. काय नशीब आहे माझं. अरे देवा, कुठे अडकवलंस मला. आता दुसरा काही पर्यायच नाहीये. सगळं खरं सांगावं लागणार. तुम्ही कसला विचार करताय? बबिताजी, खरं सांगायचं तर मला गुजराती जेवण. अरे सर, तुम्ही या या या. वेलकम वेलकम. या या या. हाय, वेलकम. सर, आताच तर तुम्ही मला फोनवर बोललात की तुम्हाला यायला उशीर होईल. तुम्ही तर लगेच आलात. अरे मी तर गंमत करत होतो. आम्ही तर ऑन द वेच होतो. सर, मीट माय वाईफ बबिता. हा, नमस्कार. हाय, नमस्कार नमस्कार. हे हो, तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही आलात. वेलकम वेलकम. थँक्यू. अय्यर, तुझं घर आणि सोसायटी खूपच मस्त. थँक्यू सर. थँक्यू. मीट माय वन अँड ओनली वाईफ शुभलक्ष्मी. वणक्कम. वणक्कम 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 वणक्कम. अय्यो स्टॉप इट. यांना ना प्रत्येक गोष्टीत गंमत करायची खूप सवय आहे बघा. अय्यर, यू आर व्हेरी लकी. हा, कारण तुला इतकी चांगली बंगाली मुलगी मिळाली. थँक्यू सर. तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला तमिळ वाईफ मिळाली. अरे मी बंगालमध्ये खूप शोधलं पण नाही मिळाली. मग मी साऊथ मध्ये पाहिली, तिथे मिळाली. अरे, दॅट्स फनी. शुभो, मी बोललो होतो ना तुला की अय्यर पण तामिळ आहे आणि बबिताची बंगाली आहे. अम्मा, आय नो. यांचे आपल्यासारखंच तमिळ बंगालीचं कॉम्बिनेशन आहे. आणि हा कोण आहे? तुझा मेवणा? अरे नाही भाऊ, मेवणा नाही. मी यांचा शेजारी आहे, जेठालाल गडा. ओहो, जेठालाल म्हणजे गुजराती. गुजराती. तुम्हाला माहितीये, मी अहमदाबाद मध्ये खूप वर्ष राहिलो. मला गुजराती जेवण खूप आवडतं. अरे गुजराती जेवण, गुजराती लोक सगळं मस्तच असतं. करेक्ट. गुजराती जेवणात खास तर डाळ ढोकली म्हणजे एकदम जबरदस्त असते. खूप भूक लागलीये. गप्पा नंतर मारूया, आधी डिनर करून घेऊ. पण सर, ते जेवण अजून रेडी नाहीये. जेवण रेडी नाहीये? सर, आताच तर तुम्ही फोनवर बोललात की तुम्हाला ते बाजरीचा रोटला आणि शेव टोमॅटोची भाजी खायची आहे. मग ते प्रिपेअर करायला वेळ तर लागणारच ना. हा, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. तुम्ही बनवून घ्या, तोवर आम्ही गप्पा मारतो. ये सुबू. बस. बबिता. अय्यर, माझ्याकडे बघू नकोस. तुला माहितीये ना, मला गुजराती जेवण बनवायला येत नाही म्हणून. बबिताजी, आता माझ्याकडे बघू नका. मी तुम्हाला कसं सांगू की मला जेवण बनवायलाच येत नाही. ते काय झालं अय्यर? एनी प्रॉब्लेम? नो सर, नो प्रॉब्लेम. बबिता, बाजरीचा रोटला आणि ते शेव टोमॅटोच्या भाजीची तयारी करतेस?
बबिता, काही बनवण्याची गरज नाही. अय्यो, हे मस्करी करतायत. इनफॅक्ट यांना तर बाजरीचं रोटला आवडतच नाहीये. व्हॉट? सर तुम्ही गंमत करत होतात. हो. सर तुम्ही खरंच गंमत करत होतात. बोलले का आता ते अय्यर भाऊ, किती वेळा विचारणार तुम्ही? ते गंमत करत होते. वा 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 सर, खतरनाक गंमत होती तुमची. अच्छा सर, तुम्ही मला बोलला होतात की तुम्ही दाल ढोकली खाऊन खाऊन कंटाळा आहात, मग ती पण गंमत होती. गंमत होती. इनफॅक्ट डाळ ढोकळी इज माय फेवरेट डिश. येस. सर दॅट्स इट, गरम गरम दाल ढोकली रेडी आहे. हो हो, चला चला, खूप भूक लागलीये. चला चला. चला तुम्ही लोक जेवा, मी निघतो. अरे तुम्ही कुठे जाताय? तुम्ही पण बसा आमच्या सोबत डिनर करायला. नाही नाही, मी तर जेवणच आलोय. त्याचं काय, मी गुजराती आहे ना, तर बबिताजींनी मला त्या डाळ ढोकळीची चव घ्यायला बोलवलं होतं की जरा चव घेऊन सांगा कशी झालीये. हो. जोरदार बनवली डाळ ढोकली बबिताजींनी. तुम्ही जेवून घ्या, मी येतो. ओके. थँक्यू सो मच जेठाजी. ओके. थँक्यू. अय्यर, वास तर खूपच भारी येतोय. सर बबिताने बनवलेलं जेवण सुगंधित आणि टेस्टीच असतं. पण गरजेचं नाही की यांना आवडेलच, कारण यांची टेस्ट खूपच वेगळी आहे. येस. हा 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 सर, पण पहिलं तुम्ही स्टार्ट तर करा ना. हो हो प्लीज. शुअर शुअर. अय्यर, व्हॉट इज दिस? काय 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 झालंय सर? हे कोणी बनवलं? बबिताने. होऊच शकत नाही. का, काय झालं? सर तुम्हाला दाल ढोकली आवडली नाही? नाही, मला डाळ ढोकळी आवडली नाही, तर खूपच आवडली. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर, थँक्यू. असं वाटलं की हे कोणी बंगालीने नाही, गुजरातीने बनवली आहे. तुम्ही तर मला एकदम घाबरवलंत सर. हे इतकं टेस्टी झालंय, इतकं टेस्टी झालंय की इतकं टेस्टी तर सुबलक्ष्मी पण बनवू शकत नाही. अरे खरी गोष्ट आहे, खूपच फंटास्टिक झालंय. रुंबा ऑसम. ओ बबिता, याच्यात काय घातलं? याची रेसिपी? ते मॅडम, बबिता ना तुम्हाला ही दाल ढोकलीची रेसिपी नंतर सांगेलच. आता आपण आधी जेवण कंटिन्यू करूया. भालो. फंटास्टिक, फॅब्युलस.